नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्व? कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनांक 13 मार्च पासून शासन निर्णयानुसार आपण शाळा बंद केली। त्यानंतर आपले वर्ग शिक्षक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत होते, पण आपल्याशी संवाद साधण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे। आज 15 मेला आपण 5वी ते 9वीचा निकाल जाहीर केला आणि आपल्या सर्वांना आपला निकाल मिळाला असेल। सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते आणि सर्व विद्यार्थी हे वरच्या वर्गात जाण्यास पात्र ठरलेले आहेत। हा निकाल आपण शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार आपण तयार केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, तिसरं लॉकडाऊन सुरू आहे। आपण खूप दिवसापासून आपल्या घरातच बंद आहात, घरात आहात पण सुरक्षित आहात। एक मी आपल्याला सांगू इच्छिते की प्रत्येक 100 वर्षानंतर एक पॅन्डेमिक हा येत असतो। 1720 मध्ये प्लेग होता, 1820 मध्ये कॉलेरा, 1920 मध्ये स्पॅनिश फ्लू आणि हा 2020 मध्ये कोविड-19। पण आपण जर अभ्यास केला तर इतिहास असं सांगतो की प्रत्येक पॅन्डेमिक्स नंतर मानवजातीने प्रगती केली आहे। प्रत्येक पॅन्डेमिक्स मधून हा माणूस हा यशस्वीरित्या बाहेर पडलेला आहे। हा कोविड-19 मधून सुद्धा आपण सर्वजण यशस्वीपणे बाहेर पडणार आहोत। एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छिते, कदाचित आपण ऐकली असेल पण ह्या परिस्थितीला अनुरूप आहे म्हणून मला आपल्याला सांगावीशी वाटते। एकदा इंद्रदेव सर्व शेतकऱ्यांवर चिडले आणि त्यांनी असं जाहीर केलं की पुढचे 12 वर्ष पाऊस पडणार नाही। सर्व शेतकरी चिंतेत पडले। त्यांनी इंद्रदेवाची खूप विनवणी केली। तेव्हा इंद्रदेवांनी सांगितले की जेव्हा शिवजी डमरू वाजवतील तेव्हाच पाऊस पडेल। सर्व शेतकरी शिवजींकडे सुद्धा गेले पण त्यांनीही तसंच सांगितले की मी 12 वर्षानंतरच डमरू वाजवेल म्हणून। सर्व शेतकरी निराश होऊन परतले आणि त्यांनी 12 वर्ष वाट पाहण्याचं ठरवलं। पण एक शेतकरी होता जो नियमितपणे आपल्या शेतात जात होता, बियाणे पेरत होता, मशागत करीत होता, शेतीची सर्व कामे तो व्यवस्थितपणे नियमितपणे करत होता। काही वर्षानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांनी त्याला विचारलं की 12 वर्ष पाऊस पडणार नाहीये, आपण पिकं घेऊ शकणार नाहीये, तरी तू आपले वेळ आणि ऊर्जा ही वाया का घालवतोय? तेव्हा त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की 12 वर्षानंतर माझ्या शरीराला जर श्रम करण्याची सवय राहिली नाही आणि पिकं घेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा मला जर विसर पडला तर मी शेतीची कामं व्यवस्थितपणे करू शकणार नाही आणि म्हणून सराव म्हणून मी हे काम व्यवस्थित रोज नियमितपणे करीत असतो। देवी पार्वतीने त्याची हे गोष्ट ऐकली आणि त्यांना कौतुक वाटलं। त्यांनी शिवजींना सांगितलं की 12 वर्षानंतर तुम्हीही डमरू वाजवायचं विसरू शकता। शिवजींनाही काळजी वाटली। त्यांनीही विचार केला की डमरू आपण वाजवू शकतो का नाही, हे आपण डमरू वाजवून चेक करू शकतो असं। आणि शिवजींनी डमरू वाजवला। डमरूचा आवाज ऐकताच पाऊस पडला आणि ज्या शेतकऱ्यांनी आपलं शेत तयार करून ठेवलेलं होतं त्याच्या शेतात भरभरून पिकं आली आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला फक्त पश्चाताप। लॉकडाऊन 1 महिन्यांनी, 2 महिन्यांनी किंवा 2 वर्षांनी कधीतरी संपेलच। त्याकडे डोळे लावून बसण्यापेक्षा आपण ज्या क्षेत्रात आणि आपण ज्या व्यवसायात आहोत त्याची कौशल्य जर आपण धारदार करण्याचा प्रयत्न करीत राहिलो तर त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही। सराव हा माणसाला परिपूर्ण बनवित असतो। सराव हा गुणवत्ता टिकवण्याचा एक मात्र मार्ग आहे। त्याचप्रकारे आपण विद्यार्थी आहात, आपल्याकडे असलेलं कौशल्य त्याच्यावर लक्ष द्या। स्वतःमध्ये अधिक चांगलं आपण काय करू शकतो ह्याचा विचार करा। आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसं सांगितलं, आपदा में अवसर, म्हणजे संकट आहे पण त्या संकटातून आपल्याला एक संधी मिळू शकते। आपण लॉकडाऊनमुळे आपण घरात बंद आहोत पण एक संधी आहे आपल्याकडे। आपले आई वडील, आपले आजी आजोबा यांच्या बरोबर वेळ घालवण्याची
त्यांच्याकडे असलेला अनुभव त्याच्यावरून काहीतरी शिकण्याची ही संधी आहे आपल्याकडे. आणि त्या संधीचं सोनं आपण नक्की करावं. म्हणजे जेव्हा आपल्याला परत नवीन वर्षात आणि नवीन आव्हानं आपल्या समोर येतील तेव्हा आपण घाबरून न जाता त्याचा सामोरे जाण्यासाठी आपण सक्षम राहू. सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्याला दीक्षा ऍप डाउनलोड करण्यासाठी सूचना दिलेल्याच आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी दीक्षा ऍप आहेत आणि अजून अनेक वेबसाईटवर आपल्याला एज्युकेशनल वेबसाईट्स दिसतील. त्याच्यावरून आपल्याला नवीन आणखी काहीतरी शिकण्याची आणि आपला अभ्यास सुरू ठेवण्याची आपल्याकडे संधी आहे. टेक्नॉलॉजीचा आपण चांगला वापर करावा असं मला वाटतं. असं खरं म्हणायचं तर विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो. विद्यार्थी शिवाय शाळा म्हणजे फक्त एक इमारत असते. शाळेला मंदिर हे विद्यार्थ्यांचं बोलणं, हसणं, त्यांचं खेळण्याचा आवाज हेच शाळेला मंदिर बनवत असतं. विद्यार्थ्यांशिवाय शाळा ही आम्हाला कधीच आवडत नाही. तर लवकरच आपण आपल्या शाळेत आणि येणार, आपण सर्व मिळून खेळणार, अभ्यास करणार या आशेसह परत आपण भेटूच. धन्यवाद. तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ.